आणि आज विठ्ठल दादा, राहुल दादा हे माझे भाऊ होणार आहेत आणि आज राखीचा कार्यक्रम आहे, ते पण नक्की बघायला विसरू नका. तर मित्रांनो बघा मिरच्या किती भारी आलेल्या आहेत. तुमची आहेत का अशा मिरच्या? नमस्कार मित्रांनो, तुमचं आमच्या ब्लॉगवर स्वागत आहे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे शूट घेण्यासाठी केळीच्या बगीच्यामध्ये आणि आज असा इतका भारी शूट आहे. व्हिडिओ कोण कोण बघतात आणि कुठून बघतात ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज विठ्ठल दादा, राहुल दादा हे माझे भाऊ होणार आहेत आणि आज राखीचा कार्यक्रम आहे, ते पण नक्की बघायला विसरू नका. तर मित्रांनो बघा मिरच्या किती भारी आलेल्या आहेत. तुमची आहेत का अशा मिरच्या? कोणी कोणी मिरच्या लावलेल्या ते पण नक्की सांगा मित्रांनो. आणि हे इकडं केळीच्या बगीचा आहे. तुम्हाला तर माहिती आम्ही केळीच्या बगीच्यामध्ये शूट काढायला येत होतं. आणि मित्रांनो ते तिकडं बसलेले आहेत राव दादा, विठ्ठल दादा. ते आता आपला शूट एकदम भारी राहणार आहे. तर मित्रांनो बघायला विसरू नका बरं का. आणि मित्रांनो ते बघा आत्ताशी का आले तर आणि कपडे बदलतात. अहो चला ना लवकर, उशीर व्हायला लागलाय. चला मग पटकन. तर मित्रांनो ते बाहेर गेले बरं का. आणि इकडून इकडंच आले. मला ड्रेस आणायला सांगितलं होता, तर मी स्कूटीवर ड्रेस घेऊन आले त्यांचा. आणि मला त्यांना डायरेक्ट इथं केळीच्या बगीच्यामध्येच बोललं, स्कूटी घेऊन ये म्हणे तू. इकडे राहुल दादा बसलेले आहे, ते सगळे इकडंच आलेले आहेत. तर मित्रांनो आता आपल्याला फायनली शूट काढायसाठी आपण आलो आहे आणि आता आपल्याला शूट काढायचं आहे. तर नक्कीच हा ब्लॉग आपल्या शूटपर्यंत बघा किती भारी सगळे मिरच्याचे झाडे. आणि बघा खूप बोर झालो आहे. इथून कमी जास्त 20 किलोमीटर लय फास्टमध्ये आलो आहे आणि गाडी गरम झाली. तर मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि तुमचं सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो आज नाही का आपण काही कामानिमित्त बाहेरगावी गेलतो आणि यायला आपल्याला उशीर झाला म्हणजे मित्रांनो खरंच खूप उशीर झाला आहे. आणि आता बघू शकता किती वाजले, 5:30. आणि आपला जो व्हिडिओ आहे का भरपूर मोठा आहे आणि काम आहेत आणि भरपूर असं वातावरण मी दिसतंय मित्रांनो. साईडला आभाळ वगैरे आलेलं, असं वाटतं की पाऊस वगैरे येतो काय, पण आजचा व्हिडिओ निघतो की नाही काम आहे. पण आपल्याला नाही का मित्रांनो व्हिडिओ टाकायला नव्हता म्हणून नाही का आपण व्हिडिओ काढत आहे. कल्पना रेडी होती पण मी बघायला की 2 मिनटात माझा ड्रेस बदललेला आहे ह्या बघा या थैलीमध्ये. आणि आता नाही हां. तर मित्रांनो इकडे बघा ना भैमुगाच्या शेंगा येतात, किती मस्त आहे. भैमुगाच्या आहेत ह्या शेंगा, चवळीच्या शेंगा आहे वाटतं ना, नाही का? हां चवळीच्या आहेत ना, चवळीच्या आहेत लंबाले दिसतात. चवळीच्या. तर मित्रांनो चवळीची शेंगा आहे आणि ते आणखीन काही निब्बर झालेले नाही. आहो खाऊ नका, फवारला असलं तर शेंगाला नाही ते भारी. मित्रांनो बघा ह्या शेंगा आहेत चवळीच्या बरं का. नाही का ह्या चवळीच्या शेंगामध्ये सुद्धा आपला शूट राहणार आहे. आणि इकडं जी केळी दिसते का, त्या केळीच्या बगीच्यात मित्रांनो शूट राहणार आहे आपला. तर आजचा जो आपला व्हिडिओ राहणार आहे तो खूप भारी राहणार आहे. चला आपला शूट झालेला आहे आणि बघू शकता आता उद्या नाही का श्रावण सोमवारला दुसरा सोमवार आहे. आणि शूट झाल्यानंतर आपण जिथं येतो व्हिडिओ काढण्यासाठी खूप छान असं बॅकग्राऊंड आहे. आणि इकडं बघू शकता माझ्या पाठीमागं हे जे झाड आहे ना, हे बेलाचं झाड आहे. आणि ही बघा ही सगळी मित्र कंपनीसुद्धा उद्या सोमवार असल्यामुळं श्रावण बेल नेण्यासाठी आलेले आहेत. दादा किती तोडा बेल? 400 तोडा. मागच्या वेळेस किती नेलता? 400. बापरे. तर बघा कुठले दादा तुम्ही? इथलेचे मित्रांनो हे बघा. आणि हे जे ना बेल नेण्यासाठी आलेले आहेत. बघा आपला शूट झाला आहे आता. आणि इथं जे आहे ना सांगा, म्हशीचे व्यापारी दोघं जण म्हशीचे व्यापारी कोण्या बाजारात असते. हो म्हस पाहायला आलते चालतं लगेच देवाचं काम. हां. तर बघा हे जे आहे ना बेलाचं झाड आहे आणि याच्या खाली महादेवाची पिंड आहे. आणि चला आता आपल्याला सुद्धा बेल घ्यायचा आहे कारण उद्या सोमवार आहे. मागच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपण जवळपास कल्पनाने 111 महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहले होते. आणि खरं तर श्रावण जो सोमवार असतो खूप चांगला मानला जातो, त्यामुळेच आपला शूट जो आहे ना आजचा इथं आहे. आणि आपल्याला हे बेल घ्यायचं आहे, 111 घ्यायचे परत. चला आता आपण तोडूया. आपल्या बघा हे मित्रांनी इकडे तोडलेले त्यांच्या घरच्यासाठी आईसाठी नेले आहे, ते नेत आहे व तोडीत आहे. त्यांचं जे टार्गेट आहे मित्रांनो त्यांचं खूप आहे, 400 काहीतरी म्हणतात दादा. तर ते 400 नेले मित्रांनो आपापली भावना असते. आपण फक्त आणि फक्त 111 नेणार आहे. तर चला आता तोडूया आपण. आता आपण बेलं तोडलेत. आता आपण जाणार आहे कारण बघू शकता इकडे जे आभाळ आलेलं ना खूप आलेलं आहे. हे बघा हे दिसतंय ना आभाळ, भरपूर आभाळ आहे.
कारण पाऊस यायच्या मागे दिसतोय, त्यामुळे आपला शूट बी लवकरच झाला आहे आणि आता आपला बेल तोडासुद्धा झाला आहे. तर चला आपण चाललो आहे. ए अरे आवरा ना. हां, तर मित्रांनो खरंच आजचा जो ब्लॉग आहे ना खूप खूप छान आहे. त्यामुळे मित्रांनो जे कोणी आपला हा ब्लॉग बघत असेल नक्कीच शेवटपर्यंत बघायला विसरू नका. बघा अशा प्रकारे मित्रांनो हे असं इथलं बॅकग्राऊंड आहे. आवरलं तुझं पहिली कोणी का. धन्यवाद.